सांगलीच्या जागेवरून शरद पवार, नाना पटोलेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर टीका। सांगलीचा निर्णय कोणत्याही चर्चेविना, पवारांच्या कानपिचक्या, पटोलेंचा दुजोरा। ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप। तर भाजप नेत्यांनी प्रज्वल रेवण्णावर बोलावं, आदित्य ठाकरेंचा पलटवार। ठाण्यामध्ये नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर झाल्यावर नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये भाजपची नाराजी, दोन्ही ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। डोंबिवलीमध्ये प्रचंड शक्ती प्रदर्शन करत श्रीकांत शिंदेंनी भरला निवडणूक उमेदवारी अर्ज, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती। नाशिकमधून हेमंत गोडसे आणि दिंडोरीतून भारती पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल। नाशिकमध्ये महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन, गोडसेंना निवडून आणण्याचा फडणवीसांचा निर्धार। पालघरमधून खासदार राजेंद्र गावितांचा पत्ता कट होण्याची शक्यता, उमेदवारीसाठी विलास तरे किंवा डॉक्टर हेमंत सावरा या दोघांच्या नावाची चर्चा। महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार बाळामामा उर्फ सुरेश म्हात्रेंचा अर्ज दाखल। भिवंडी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते सुरेश म्हात्रेंमध्ये लढत। राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढण्याची शक्यता, काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून अर्ज खरेदी, कोणत्याही क्षणी नाव घोषित होण्याची शक्यता। वादग्रस्त खासदार बृजभूषण सिंग यांचा पत्ता कापला, कैसरगंजमधून सिंग यांच्या मुलाला उमेदवारी, रायबरेलीतून भाजपकडून दिनेश सिंग लढणार। फडणवीसांवर टीका करताना नाना पटोलेंकडून जातीचा उल्लेख, फडणवीस मटण खाणारे ब्राह्मण, त्यामुळे शाप लागणार नाही, पटोलेंचं वक्तव्य। सातारा आणि माढा मतदारसंघावर देवेंद्र फडणवीसांचं विशेष लक्ष, फलटण, पाटण आणि सातारा शहरात सभा घेणार। शरद पवारांचा पक्ष केवळ 2 ते 3 जिल्ह्यांपुरता उरलाय, त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो, उदयनराजे भोसले यांची बोचरी टीका। इंदापुरात महायुतीच्या प्रचारासाठी पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल, प्रचारानंतर पैसे न दिल्याचा महिलांचा आरोप। तर अजित पवार गटाची जाणीवपूर्वक बदनामी सुरू, अमोल मिटकरींचा पलटवार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।